नमस्कार, मी संपदा वागळे. आपण ऐकतोय रामायणातल्या अपरिचित कथा मालिकेतील 5वी कथा, रावणाच्या तथाकथित सज्जनपणा मागचं रहस्य. सीतेला बंदिवान करूनही रावण तिच्यापासून 4 हात का लांब राहिला, याच्या मागे पण एक कथा आहे बरं का. एकदा रावण कैलास पर्वतावर गेला होता आणि तिथे रात्रीच्या वेळी फिरताना त्याला पौर्णिमेच्या चंद्रासारखी अत्यंत सुंदर अशी एक अप्सरा दिसली आणि तिचे ते सौंदर्य बघून त्याची कामवासना खवळून जागी झाली आणि त्याने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढली. तेव्हा ती रंभा कळवळून हात जोडून त्याला म्हणाली, की लंकाधिपती मला सोडा, मी तुमची सून लागते. तुमचा जो मोठा भाऊ वैश्रवण याच्या नल कुबेर ह्या पुत्राची मी भार्या आहे. तेव्हा अधर्माने वागू नका. पण तिचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत रावण नव्हताच. त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिचा उपभोग घेतला. तो म्हणाला सुद्धा तिला, छद्मीपणे हसून म्हणाला, अप्सरा काय एकच लग्न करतात का? त्यांचे बरेच पती असतात, तेव्हा तू काही माझी सूनबीन लागत नाहीस. आणि त्याने तिचा यथेच्छ उपभोग घेतला. त्यानंतर ती अतिशय कापणारी, थरथर कापणारी अशी लज्जित झालेली ती रंभा ही आपल्या पतीकडे म्हणजे नलकुबेराकडे आली आणि तिने त्याला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा त्याने अत्यंत क्रोधित होऊन चापवाणी उच्चारली, की यापुढे जेव्हा रावण कुठल्याही स्त्रीचा तिच्या संमती विना हे उपभोग घेईल तेव्हा तो तत्क्षणी मरेल. आता कळलं ना तुम्हाला रावणाच्या तथाकथित सज्जनपणा मागचं रहस्य. असो, उद्या येऊया पुढची कथा सारस्वत कनेक्ट या चॅनेलवर. धन्यवाद.